श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, कर्जबाजारी असणे माणसाला अडचणीत आणते। अनेक वेळा आर्थिक संतुलन बिघडल्यामुळे माणसाला कर्ज घ्यावे लागते। बऱ्याचदा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याने माणसाला कर्ज फेडणे कठीण जाते आणि त्यामुळे संपूर्ण आयुष्य कर्ज फेडण्यातच जाते। कर्जातून मुक्तता मिळविण्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगितले आहेत। हे उपाय जर तुम्ही केले तर तुमची आर्थिक अडचण दूर होईल आणि तुम्ही कर्जापासून मुक्त व्हाल। वास्तुशास्त्रानुसार कर्जातून मुक्तता कशी मिळवायची? वास्तुशास्त्रानुसार शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। यासोबतच 4 बाजू असलेला दिवा लावावा आणि झाडाला प्रदक्षिणा घालावी। असे केल्याने कर्ज कमी होण्यास सुरुवात होते। कर्जापासून मुक्तता मिळवण्यासाठी घर किंवा दुकानात उत्तर दिशेला तिजोरी ठेवावी, कारण देवी लक्ष्मी या दिशेला राहते। या दिशेला पैसे ठेवल्याने कर्जातून लवकर मुक्तता मिळते। कर्ज फेडण्यासाठी मंगळवार हा शुभ दिवस मानला जातो। असे मानले जाते की या दिवशी कर्ज परत केल्याने व्यक्ती कर्जातून लवकर मुक्त होतो। लक्ष्मी देवीला कसे प्रसन्न करावे? वास्तूनुसार देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची मूर्ती घराच्या किंवा दुकानाच्या उत्तरेकडे ठेवावी। पूजा दररोज विधीनुसार करावी। असे केल्याने आर्थिक लाभाची संधी निर्माण होते आणि कर्जातून मुक्तता मिळते। आग्नेय दिशेतील दोषांमुळे कर्ज फेडणे कठीण होते। या दिशेला स्वयंपाकघर बनवू नये। येथे अग्निशमन आणि विद्युत उपकरणे ठेवावीत। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।